संत श्रेष्ठ सद्गुरू महाराजांचा हा गाथेमधील 46 क्रमांकाचा अभंग आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भर्म अमंगळ. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. परमेश्वर हा आनंद घन स्वरूपाचा आहे आणि तो सर्व विश्वामध्ये व्यापलेला आहे. विश्वामध्ये जे जीव आहेत ते परमेश्वराचे अंश आहेत. त्यामुळे जो परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन असतो, एकाग्र असतो, एकनिष्ठ असतो, त्याला दुसऱ्या जीवाचा द्वेष करायचा अधिकारच प्राप्त होत नाही. तो द्वेष करू शकत नाही. तो जे सर्व जग आहे, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, हे सर्व जग जे आहे ते विष्णुमय आहे, परमेश्वराचं बनलेलं आहे, परमेश्वराने बनवलेलं आहे. प्रत्येक माणसामध्ये परमेश्वर समाविष्ट आहे. त्यामुळे द्वेष कोणाचा केला जातो किंवा भेद कोणाचा केला जातो? जो आपल्यापेक्षा भिन्न आहे अशा व्यक्तीचा आपण भेद करत असतो किंवा त्याचा द्वेष करत असतो. आपल्यापेक्षा जो माणूस श्रेष्ठ आहे किंवा आपण श्रेष्ठ समजतो, श्रेष्ठ जगामध्ये कोणीच नसतं. श्रेष्ठ कनिष्ठ हा जीव, परमेश्वराचा जीव हा एकच असतो. परंतु एक अज्ञानी भावनेतून माणूस विशिष्ट माणसाला श्रेष्ठ समजतो, विशिष्ट माणसाला कनिष्ठ समजतो. मग त्यातून द्वेष भावना निर्माण होते, त्यातून भेदाभेद निर्माण होतो. हा कनिष्ठ आहे, हा मी वरिष्ठ आहे, तो उद्योगपती आहे, मी सभापती आहे, मी उपसभापती आहे, मी अध्यक्ष आहे, मी जे असेल ते मोठे पद कमी पद, याप्रमाणे हा जो कमी जास्तपणाचा जो हा अज्ञानी भाव आहे, हा अज्ञानी माणसामध्ये असतो. परमेश्वर प्रत्येक माणसामध्ये विराजमान असल्यामुळे भेद करण्याचा प्रश्न येत नाही आणि त्यामुळे त्याला त्या माणसाचा मत्सर करायचाही प्रश्न उद्भवत नाही. त्या माणसातल्या परमेश्वरावर प्रेम करायला पाहिजे आणि भेदाभेद करायची आवश्यकता नसते. भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जे तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. गीता, भागवत हे जे ग्रंथ आहेत, हे माणूस बनवण्याचे ग्रंथ आहेत, माणसाला सुखी बनवण्याचे ग्रंथ आहेत. जीवनात कसं जगावं याचं तत्त्वज्ञान या गीतेमध्ये सांगितलेलं आहे. असे जे ऐका जे तुम्ही भक्त भागवत, या प्रकारे ग्रंथाचा अभ्यास करा. तुमचं स्वतःचं कार्य करत असतानाही तुम्ही हे कार्य करू शकता. त्यासाठी विशिष्ट प्रकारे कुठं अभ्यास, अध्ययन, ट्रेनिंग घ्यायची आवश्यकता नाही. आपल्या पूर्वजांनी फार मोठा ठेवा उपलब्ध करून ठेवलेला आहे सशक्त माणसाला बनवण्याचा, माणूस सुखी होण्याचा, माणूस आनंदी होण्याचा. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये आणि आपल्या संस्कृतीमध्ये हा फार मोठा फरक आहे. पाश्चिमात्य संस्कृती भोग लालसेने लिप्त असलेली संस्कृती असल्यामुळे तिचा विनाश अटळ आहे, ती प्रगती करू शकत नाही. व्यसनाधीन लोक होतात अशा भौतिक सुखामध्ये आणि परमेश्वराच्या सुखापासून ते दूर होतात. प्रगती जे आहे, प्रगती दिखाऊ असते,
प्रगती दिखाऊ असते आणि माणसाचं आज भारतीय लोकांना, भारतीय तंत्रज्ञानांना, भारतीय IT क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांना परदेशामध्ये डिमांड आहे. याचं कारण असं आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे जीन आहे, जे रक्त आहे, ते हे या प्रकारचं आहे. लोकांचा द्वेष न करणे हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक भिनलेलं एक प्रकारे कल्चर आहे. त्यामुळे भारतीय कामगार, भारतीय तज्ज्ञ, भारतीय शास्त्रज्ञ, भारतीय वैज्ञानिक यांना जगभरात मागणी आहे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. दुसऱ्यामध्ये आणि आपल्यामध्ये जर भेद असेल तर आपण मत्सर करतो. तो आणि मी एक आहे. तो परमेश्वराचा अंश आहे, मी परमेश्वराचा अंश आहे. त्यामुळे मत्सर करायचा, द्वेष करायचा काही गरज वाटत नाही. द्वेष आपोआप मिटून जातो, द्वेष आपोआप नष्ट होऊन जातो. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. जो आपल्याला जन्म देणारा जो पिता परमेश्वर आहे त्याचं पूजन करणे हा सर्वांचा मूळ हेतू असतो. त्यामुळे आपण सर्व भगवंताचे लेकरे आहोत. त्यामुळे उच्च नीच द्वेष ही भावना माणसाच्या मनात राहत नाही. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. आपण जे आहोत हे सुख दुःख प्रत्येकाला लागून आहे आणि सुख दुःख हे जीव भोगत असतो. सुख दुःख हे प्रत्येक माणसाला असतात. या सुखदुःखातून कोणताही माणूस सुटलेला नाही. फक्त सुख दुःखाची तीव्रता परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी करता येते. सुख दुःख माणसाला नष्ट करता येत नाही. त्याची तीव्रता कमी करून, ज्याप्रमाणे रोगी आहे, एका माणसाला समजा जखम झालेली आहे, मोठी ॲक्सिडेंटमध्ये पाय तुटलेला आहे आणि त्याचे जे दुःख वेदना आहे, ते वेदना डॉक्टर काय करतो, वेदनानाशक गोळ्या देतो, वेदनानाशक इंजेक्शन देतो. त्याचं ती जखम बरी होत नाही. जखम बरी व्हायला त्याला अवधी लागतो. परंतु ते वेदनानाशक इंजेक्शन किंवा गोळ्या दिल्यामुळे त्याचे जे दुःखाच्या ज्या वेदना आहेत त्या फार कमी होतात. त्याचप्रमाणे समाजामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये किंवा प्रत्येक धर्मामध्ये जे संत असतात, सुधारक असतात, ते माणसाला त्याचं दुःख कसं कमी होईल, दुःखाची जाणीव कशी कमी होईल, दुःखाच्या वेदना कशा कमी होतील, सांसारिक, या प्रकारचे ते उपदेश करत असतात. त्यांचं सुख किंवा दुःख ते नष्ट करू शकत नाहीत. प्रत्येकजण माणूस जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला वेगवेगळं कार्य दिलेलं आहे. त्यामुळे ते त्याचं कार्य करत असताना जे भावना, त्या तीव्र वेदना होत असतात, सुखाच्या दुःखाच्या, त्या वेदना, दुःखाच्या वेदना कमी करण्यासाठी संताचा जन्म होत असतो आणि संत हे त्यांना उपदेश करून परमेश्वराच्या भक्तीमध्ये लावून किंवा माणसामध्ये जे आनंदघन स्वरूपाचा परमेश्वर जो लपलेला आहे त्याची भक्ती करण्यामध्ये उद्युक्त करतात, प्रवृत्त करतात आणि त्यामुळे त्याचं दुःखाच्या वेदना कमी होतात. सुख दुःख जीव भोग पावे. आपल्यामध्ये जो जीव आहे तो हा सुख दुःख भोगत असतो. या प्रकारचे विचाराने ते सर्वांना प्रेरित करत असतात. याप्रमाणे तुकाराम महाराजांनी या अभंगातून कोणत्याही माणसाचा द्वेष आणि भेदाभेद न करण्याबद्दल विवेचन करून परमेश्वर आनंदघन स्वरूपाचे चिंतन करून, समाविष्ट करून, त्याचे ध्यान करून प्रत्येकजण आनंदी कसा राहील, प्रत्येक क्षण
त्याचा आनंदात कसा जाईल या प्रकारे या अभंगातून महाराजांनी वर्णन केलेले आहे.